दुसरं पद्य वाङ्मय, एक दत्तप्रेमधारी, पंतपोथी आणि शिवाय इतर काही असेल. त्याच्यानंतर पंत भजन आणि पंत कीर्तन. आज भजन करणारी मंडळी गावावर आहे, तशीच कीर्तन करणारी मंडळी पण तयार झाली आहे. पंत वाङ्मयावर कीर्तन आता सुरू केलंय. काय बंधुनी काही भगिनीनी कधी उद्या त्यांचे कीर्तन ऐकणार नाही काय म्हणतोय, कीर्तन करायला सुरुवात केली आहे. हा एक उत्तम मार्ग आहे, पंत वाङ्मयाचा प्रचार करण्याचा उत्तम मार्ग आहे. तेव्हा त्या दृष्टीने आपण तयारी व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी श्री दत्त संस्थानची वाटचाल यापुढे अशी चालत राहण्यासाठी म्हणून तुमचा सहभाग जास्त व्हायला, तुम्ही जास्त धीट व्हायला पाहिजे. धीट, बोल्ड असं त्याला म्हणतात, असं माझं मत आहे. तुमचं नाव आहे. मी स्वतः किती वर्ष माहित नाही, मला आठवत आहे, त्या संस्थेत काम केलं. अपरिहार्य असतं, सेवा निवृत्ती अपरिहार्य असते. जरी आपण घरात असतो तरी श्री संस्थेच्या कामातून निवृत्त होणं अपरिहार्य. त्याच्याकडे मागची मंडळी राखली उभी आहे, त्यालाही काम करायला मिळालं पाहिजे, त्यांनीही काम करायला पाहिजे. मीच कोण एकटा करत राहणार, मीच कोण ठरवणार, माझीच माणसं कशी एकटीच काम करतील, हे सगळं विसरून जायला पाहिजे. आपण गुरुपुत्र आहोत हेही लक्षात घ्या, पंत घराण्यातले आहोत हेही लक्षात घ्या. आणि ह्याची जाणीव तुम्ही बंधूंनी आम्हाला करून द्यायला पाहिजे की बाबा रे, तुझं हे काम आहे, तुझी तुझ्यासाठी जागीर दिलेली नाहीये. ह्याची जाणीव सतत सतत श्री घराण्याला राहिली पाहिजे. हे माझी जागीर आहे, मी वाटेल तसं मागलं तरी तुम्ही सहन केलं नाही, अजिबात नाही सहन. हा दत्ताचा खेळ आहे. हो, पंत महाराज त्यावेळेला निवडले 1905 साली. त्यावेळेला हे दत्त संस्थान स्थापन करायचं की नाही तर खूप विचार झाले. त्याचे वृत्तांत लिहिलेले आहेत, वाचा श्री दत्त संस्थानच्या स्थापनेच्या. भक्तांनी भक्तांच्या साठी म्हणून स्थापन केलेले संस्थान आहे. मला इथं मम्मान व्हायला यावं मिळावं म्हणून हे स्थापन झालेलं संस्थान आहे. म्हणून आपण 3 दिवस दत्तप्रेमवर अखंड गात असतो, अखंड दत्तप्रेम करीत असतो. यासाठी आपण हे